वेलकम स्टूडेंट्स, सुधागढ़ माध्यमिक विद्यालय कळंबोली, स्टैंडर्ड 8th सेमी इंग्लिश, सब्जेक्ट जनरल साइंस, चैप्टर नंबर 8 पोल्यूशन, वीडियो नंबर 1, सब्जेक्ट टीचर मिसेस भोसले SS. Dear students, today we are going to see the chapter number 8 and the name of chapter is pollution. In this chapter we will see the what is meant by pollution and the types of pollution, that is air pollution, water pollution and soil pollution. First, see here, observe. In this picture the various problems of environment. This picture show the problems of environment. Observe this and give the answers of these two questions. First question is, why these problems in environment may have been arised. इथे या चित्रामध्ये हे वातावरणातील किंवा पर्यावरणातील विविध समस्या दाखवलेल्या आहेत. या चित्राचं निरीक्षण करून आपल्याला इथे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. फर्स्ट पिक्चर इज वॉटर पोल्यूशन. इन सेकंड अँड थर्ड पिक्चर शोज द एअर पोल्यूशन. First question, why these problems in environment may have been arised. म्हणजे या समस्या पर्यावरणामध्ये का निर्माण झाल्या असाव्यात. या चित्रामध्ये जे आपल्याला पाण्याचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, या ठिकाणी इथं कारखान्यातून बाहेर पडणारा वायू, त्याच्यामुळं वातावरणाचं प्रदूषण होते. तर अशा प्रकारची चित्र इथं दिलेली आहेत आणि या ज्या समस्या आहेत त्या का निर्माण झालेल्या आहेत हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर these problems in environment may have been arised on the earth due to human interference in the nature. म्हणजे मानवी हस्तक्षेपामुळे अशा प्रकारच्या पर्यावरणामध्ये या समस्या निर्माण झालेल्या आहेत. Then second question is, what should be done to overcome these problems. या समस्यावर मात करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. Controlling pollution is the only solution to the problems in all three pictures. Means controlling pollution is only solution. They see many problems have been arisen on the earth due to human interference in the nature. Industrialization, increasing population, meaning transportation, indiscriminate use of pesticides and fertilizers are causing pollution on the earth. It is affecting human beings. म्हणजे माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे या पृथ्वीवरती अनेक प्रकारच्या अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे
औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या, खाणकाम मीनिंग मीन्स खाणकाम, ट्रान्सपोर्टेशन मीन्स वाहतूक, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स म्हणजे कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर, याच्यामुळं पृथ्वीवरती काय होते, प्रदूषण वाढलेले आणि या प्रदूषणाचे परिणाम हे मानवावरती होत चाललेले. देन वी सी द डेफिनेशन ऑफ पोल्युशन. व्हॉट इज मीन्ड बाय पोल्युशन? पोल्युशन मीन्स प्रदूषण. Contamination of natural environment that will be harmful to ecosystem is called as pollution. म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक अशा प्रकारचं दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. देन वी सी द पोल्युटंट्स. Pollutants means प्रदूषके. First we see here two questions and answer these questions. Can you tell? First question is, where do you see the pollution around you? We see the pollution of water, एअर अँड सॉईल अराउंड अस. म्हणजे आपल्या सभोवताली आपण जलप्रदूषण, वातावरणाचं, हवेचं प्रदूषण, पाणी प्रदूषण म्हणजे जलप्रदूषण आणि मृदा प्रदूषण यासारखे प्रदूषण आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रदूषण होते किंवा या ठिकाणी हे प्रदूषण आढळतं. हाऊ डज द पोल्युशन ऑकर? द पोल्युशन ऑकर. Some types of pollution are due to natural causes, but most of the pollution is due to human interference. म्हणजे काही प्रमाणामध्ये प्रदूषण हे नैसर्गिक कारणामुळं होतं किंवा नैसर्गिक घटकामुळं होतं, पण जास्त प्रमाणामध्ये जे पोल्युशन होते ते मानवी हस्तक्षेपामुळे किंवा मानवी कृतीमुळं हे प्रदूषण आढळून येतं. देन वी सी द पोल्युटंट्स. व्हॉट इज मीन बाय पोल्युटंट्स? फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम अँड कॉझिंग हार्मफुल इफेक्ट्स ऑन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज पोल्युटंट्स. पोल्युटंट्स मेक द इन्व्हायरमेंट पॉयझनस and unhealthy. Pollutants may be natural or man-made. Natural pollutants are destroyed in due to course of time by nature's rule. However, man-made pollutants are not. म्हणजे pollutants means प्रदूषके. म्हणजे ज्या घटकामुळं वातावरणाचं प्रदूषण होतं अशा प्रकारचे जे घटक आहेत त्या घटकांना काय म्हटलं जातं? पोल्युटंट्स किंवा प्रदूषके असं म्हटलं जातं. म्हणजे परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांवरती घातक परिणाम करणारे जे घटक आहेत या घटकांना काय म्हटलं जातं? प्रदूषके असं म्हटलं जातं. अबायोटिक म्हणजे अजैविक आणि बायोटिक म्हणजे जैविक फॅक्टर्स. जैविक आणि अजैविक घटकावरती घातक परिणाम करणारे घटक त्यांना प्रदूषके किंवा पोल्युटंट्स म्हटलं जातं. आणि ही जी पोल्युटंट्स आहेत ती पर्यावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोडली गेली तर पर्यावरण हे विषारी, पॉयझनस म्हणजे विषारी आणि अनहेल्दी म्हणजे अनारोग्यकारक किंवा आरोग्यास घातक होते. तर प्रदूषके नैसर्गिक आणि मानवनिर्मित असतात, नॅचरल आणि मॅनमेड. तर नैसर्गिक प्रदूषके जी आहेत ती काय होतात? कालांतराने नष्ट होतात. परंतु मानवनिर्मित प्रदूषके जी आहेत ती नष्ट होत
नाहीत. नॅचरल पोल्युटंट्स आर डिस्ट्रॉईड इन ड्यू टू कोर्स ऑफ टाईम बाय नेचर्स. निसर्ग नियमाप्रमाणे ही कालांतराने काय होतात, नॅचरल पोल्युटंट्स नष्ट होतात किंवा नाहीशी होतात, परंतु मानवनिर्मित प्रदूषके जी आहेत ती वातावरणामध्ये तशीच राहतात, पर्यावरणामध्ये तशीच राहतात. मॅन मेड पोल्युटंट्स आर नॉट, म्हणजे मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. तर या ठिकाणी इथं हे चित्र दिलेले आणि हातामध्ये व्यक्तीच्या हातामध्ये काय पृथ्वी दाखवलेली आणि हे पृथ्वीचं रक्षण करणं हे मानवाच्या हातामध्ये. त्याच्यासाठी म्हणून इथं दिलेले सेव्ह मी माय चिल्ड्रन. म्हणून काय म्हटलं आहे की माझ्या लेकरांनो, पृथ्वी काय म्हणते की माझ्या लेकरांनो मला वाचवा. तर या ठिकाणी या चित्रामध्ये बघा अर्ध्या भागामध्ये इथं वातावरणाचं प्रदूषण नसेल तर तो भाग कसा दाखवलेला आहे आणि वातावरण जर प्रदूषित असेल, पर्यावरणाचं प्रदूषण वाढलं तर त्याचा पृथ्वीवरती विपरीत अनिष्ट परिणाम होतो आणि हे मानवाच्याच हातामध्ये आहे. म्हणून पृथ्वी काय म्हणते की सेव्ह मी माय चिल्ड्रन, माझ्या लेकरांनो मला तुम्ही वाचवा. म्हणजे वातावरणाचं प्रदूषण होण्यासाठी मानव हाच जबाबदार घटक आहे, म्हणून त्यानं मानवानं काळजी घेणं गरजेचं आहे. देन we will see the first type of pollution. This is air pollution. First type of pollution is air pollution, means हवा प्रदूषण. Contamination of air by harmful substance like poisonous gases, smoke, particulate matter, microbes etc. is called air पोल्युशन. म्हणजे विषारी वायू, धूर, धूलिकण आणि सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थामुळं काय होतं, हवा ही प्रदूषित होत असते आणि हे घटक हवा प्रदूषित होण्यासाठी जबाबदार असतात आणि म्हणून या घटकांना काय म्हटलं जातं, पोल्युएंट्स. आणि ही जी क्रिया आहे त्याला हवेचे प्रदूषण असं म्हटलं जातं. म्हणजे विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थामुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण म्हणतात. दिस इज द डेफिनेशन ऑफ एअर पोल्युशन. हिअर द रिझन्स ऑफ एअर पोल्युशन, म्हणजे हवा प्रदूषण होण्याची मुख्य कारणे कोणती. सियर कॅन यू टेल, म्हणजे सांगा पाहू. विच फॅक्टर्स आर रेस्पॉन्सिबल फॉर पोल्युशन शोन इन द फॉलोइंग पिक्चर्स. हिअर गिवन द 3 पिक्चर्स. दीज 3 पिक्चर शोज द एअर पोल्युशन ड्यू टू डिफरन्स फॅक्टर्स, म्हणजे विविध घटकामुळं होणारं हवेचं प्रदूषण या ठिकाणी दाखवलेलं आहे. फर्स्ट पिक्चर शोज द फॉरेस्ट फायर्स. Second picture shows the volcanic eruption and third picture is the fuel, uses of fuel. म्हणजे गाड्यामधून बाहेर पडणारा हा जो धूर आहे त्या धुरामुळं वातावरणाचं प्रदूषण होतं. म्हणजे इथे हे वणवाय, ज्वालामुखीचा उद्रेक या कारणामुळं सुद्धा हवेचं प्रदूषण होत असतं. दिस इज द रिझन्स ऑफ एअर पोल्युशन्स. मीन्स फॉरेस्ट फायर्स, व्हॉल्कॅनिक इरप्शन, फ्युएल, these फॅक्टर्स आर द रेस्पॉन्सिबल फॉर पोल्युशन. म्हणजे हे काय जबाबदार घटक आहेत हवेचं प्रदूषण वाढवण्यासाठी. देन हिअर गिवन द रिझन्स ऑफ एअर पोल्युशन, म्हणजे हवा प्रदूषणाची कारणे कोणती आहेत हे या ठिकाणी इथं या चार्टमध्ये दिलेलं आहे. द रिझन्स ऑफ एअर पोल्युशन, नॅचरल रिझन्स अँड मॅन मेड
reasons. Means some of natural reasons are the affected of air pollution and some man-made reasons. See here, the natural reasons. 5 natural reasons are given. म्हणजे हवा प्रदूषणाची ही नैसर्गिक आहेत कारणे. फर्स्ट इज व्हॉल्कॅनिक इरप्शन. व्हॉल्कॅनिक इरप्शन मीन्स ज्वालामुखीचा उद्रेक. सॉलिड, गॅसियस अँड लिक्विड मटेरियल्स इमर्ज आउट थ्रू इरप्शन. एक्झाम्पल हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराइड, हायड्रोजन वेपर्स, डस्ट एटसेट्रा. म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून घनरूप, वायुरूप, द्रवरूप अशा प्रकारचे पदार्थ हे बाहेर पडत असतात. आता या उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराइड, बाष्प आणि धूलिकण अशा प्रकारचे हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून हे पदार्थ बाहेर पडत असतात आणि याच्यामुळं हवेचं प्रदूषण होतं. देन सेकंड फॅक्टर इज अर्थक्वेक. अर्थक्वेक मीन्स भूकंप. Poisonous gases and water vapors from inside of earth are released into air. म्हणजे भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये मिसळली जाते आणि त्याच्यामुळं हवेचं प्रदूषण होतं. सेकंड फॅक्टर इज सायक्लोन्स अँड डस्ट स्ट्रोम्स. मीन्स वावटळी व धुळीची वादळे. सायक्लोन्स अँड डस्ट स्ट्रोम्स. डस्ट, सॉइल, गार्बेज, पॉल्युएंट्स, मायक्रोब्स आर मिक्स्ड विथ एअर. म्हणजे ज्यावेळेला मोठमोठी वादळं सुटतात, वावटळी सुटतात, त्यावेळेला जमिनीवरील धूळ, केरकचरा, माती, परागकण व सूक्ष्मजीव हे काय होतात, हवेमध्ये मिसळले जातात. पॉल्युएंट्स मीन्स परागकण. देन सेकंड फॅक्टर इज किंवा फोर्थ रिझन इज फॉरेस्ट फायर्स. मीन्स वणवे. म्हणजे जंगलाला लागलेली आग, त्याला वणवा असं म्हणतात. तर फॉरेस्ट फायर्स रिलीज कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड, स्मोक इन एअर. फिफ्थ रिझन इज मायक्रोब्स इन एअर. सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळं सुद्धा वातावरणाचं किंवा हवेचं प्रदूषण होतं. स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया, फंगी आर मिक्स्ड विथ एअर. दिस इज द 5 reasons and these reasons are natural reasons of air pollution. Then we will see the man-made reasons of air pollution. First is fuel. Fuel means इंधन. इंधनाचा जास्त प्रमाणामध्ये केलेला वापर याच्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होतं. बर्निंग ऑफ फ्युएल लाईक कोल, टिंबर, LPG, केरोसिन, डिझेल, पेट्रोल रिलीजेस कार्बन डायऑक्साईड. कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, लीड कंपाऊंड्स एटसेट्रा आर रिलीज्ड इन एअर. म्हणजे या वायूमुळे सुद्धा वातावरणाचं प्रदूषण वाढतं. बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट, ॲग्रिकल्चरल वेस्ट एटसेट्रा इन ओपन स्पेस कॉजेस एअर पोल्युशन. म्हणजे घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा जर उघड्यावरती जाळला तर त्याच्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होतं. देन सेकंड मॅन मेड रिझन इज इंडस्ट्रियलायझेशन. म्हणजे औद्योगिकरण. स्मोक इज रिलीज्ड इन लार्ज क्वांटिटी फ्रॉम व्हेरियस फॅक्टरीज. सल्फर पावडर
नायट्रोजन ऑक्साईड कॉटन स्पीड पावडर इन एअर. म्हणजे औद्योगिकरणामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यामध्ये वाढ झालेली आणि कारखान्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये धूर हा काय केला जातो, बाहेर सोडला जातो. आणि या धुरामध्ये गंधकाची पावडर, नायट्रोजन ऑक्साईड जे वातावरणात मध्ये मिसळले जातात त्याच्यामुळं हवेचं प्रदूषण होत असतं. देन थर्ड रिझन इज ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लास्ट्स. म्हणजे ऊर्जा निर्मिती आणि अणुस्फोट. यूज ऑफ एलिमेंट्स लाईक युरेनियम, थोरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम रिलीज रेडिएशन्स इन एअर अँड दस पोल्युशन्स ऑकर. म्हणजे अणुऊर्जा निर्मितीमध्ये युरेनियम, थोरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांच्या वापरामुळं किरणोत्सर्जन होऊन हवा ही काय होते असते, हवेमध्ये प्रदूषण होतं किंवा हवा ही प्रदूषित होत असते. दिस इज द रिझन्स ऑफ एअर पोल्युशन्स. देन we will see the air pollutants. म्हणजे ही जी आहेत ती हवा प्रदूषके कोणती आहेत, त्याचे सोर्स म्हणजे स्रोत कोणते आणि त्याचा परिणाम काय होतो. दिस टेबल शोज द एअर पोल्युटंट्स सोर्स and effects. First is sulfur dioxide. SO2 is the formula of sulfur dioxide, and the source of sulfur dioxide is factories where coal and mineral oil is used as fuel. म्हणजे कारखान्यामधून सल्फर डायऑक्साईड या इंधनाचा वापर, ज्या ठिकाणी कोळसा आणि खनिज तेल या इंधनाचा वापर होत असतो अशा कारखान्यामधून सल्फर डायऑक्साईड वायू बाहेर सोडला जातो. आणि त्याचा परिणाम काय होतो तर दिस इज द इफेक्ट्स मीन्स परिणाम. म्हणजे एअर पोल्युटंट्स मीन्स हवा प्रदूषके, सोर्स मीन्स स्रोत अँड इफेक्ट्स मीन्स परिणाम. The effects of sulfur dioxide is irritation of eyes, respiratory tract, excess mucus, cough, breath. म्हणजे वातावरणामध्ये जर सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण जास्त झालं तर त्याचा परिणाम हा सजीवावरती होत असतो आणि त्याच्यामुळं मानवावरती डोळ्यांचा दाह, श्वसन मार्गाचा दाह, अतिरिक्त कफ निर्मिती, खोकला, दम अशा प्रकारचे परिणाम हे मानवावरती होत असतात. इरिएशन म्हणजे दाह म्हणजे आग होणे, कफ, खोकला. देन सेकंड इज कार्बन मोनॉक्साईड. फॉर्म्युला ऑफ कार्बन मोनॉक्साईड इज CO अँड द सोर्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड इज व्हेहिक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोक. म्हणजे वाहन आणि कारखान्यामधून बाहेर पडणारा धूर. वाहनामधून आणि कारखान्यामधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळं वातावरणामध्ये कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढतं. अँड द इफेक्ट्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड इज लोअर्ड O2 कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. म्हणजे रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये घट होते. म्हणजे आपल्या रक्तामध्ये जो ऑक्सिजन असतो त्या ऑक्सिजनची पातळी कमी होते वातावरणामध्ये जर कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण जास्त असेल तर. देन थर्ड इज ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन अँड द सोर्स ऑफ ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन इज व्हेहिक्युलर स्मोक. म्हणजे वाहनांचा धूर. अँड द इफेक्ट ऑफ ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन इज irrigation of respiratory tract and lungs. म्हणजे
फुफ्फुसे आणि श्वसनमार्गाचा दाह किंवा आग याच्यामुळे होते. फोर्थ, पोल्युएंट्स ऑफ एअर इज पर्टिक्युलर मॅटर, म्हणजे हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ. द सोर्स ऑफ particulate matter is vehicular and industrial smoke and effects is respiratory diseases, म्हणजे श्वसन रोग याच्यामुळे होत असतात. फिफ्थ इज डस्ट. डस्ट मीन्स धूळ किंवा धूळ. तर धूळ जे आहे हे काय आहे, एअर पोल्युटंट्स. अँड द सोर्स ऑफ डस्ट इज व्हेहिक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोक, म्हणजे उद्योग आणि वाहनांचा धूर याच्यामधूनच हवेमध्ये मिसळलेले कणरूप पदार्थ आहेत किंवा धूळ आहेत, ही धूळ निर्माण होऊ शकते. अँड द इफेक्ट ऑफ दिस इज सिलिकॉसिस, म्हणजे सिलिकॉसिससारख्या व्याधी निर्माण होऊ शकतात. 6 इज पेस्टिसाइड्स मीन्स कीडनाशके किंवा कीटकनाशके. अँड द सोर्स ऑफ दिस इज प्रोडक्शन अँड यूज ऑफ पेस्टिसाइड्स, म्हणजे कीडनाशकांची निर्मिती त्याचबरोबर त्याचा वापर हे याचे काय आहेत, स्रोत आहेत. आणि इफेक्ट्स ऑफ दिस इज मेंटल विकनेस, डेथ ड्यू टू प्रोलॉंग्ड एक्सपोज्युअर, म्हणजे मानसिक संतुलन ढासळतं. त्याचप्रमाणे दीर्घ श्वसनामुळे मृत्यूसुद्धा काही वेळेला ओढवतो. त्याच्यानंतर 7th इज मिथेन. अँड द फॉर्म्युला ऑफ मिथेन इज CH4. अँड द सोर्स ऑफ मिथेन इज इंडस्ट्रियल लिकेज, म्हणजे कारखान्यामधून होणारी वायू गळती. अँड इफेक्ट्स इज पॉयझनिंग, स्किन कॅन्सर, अस्थमा, रेस्पिरेटरी डिसीजेस, म्हणजे याच्यामुळं विष वाधावा, त्वचेचा कर्करोग, दमा, श्वसनसंस्थेचे विकार उद्भवू शकतात. दीज आर द एअर पोल्युटंट्स अँड दिस इज द सोर्स अँड the effects of these air pollutants. Then we will see the effect of air pollution on plants and animal, म्हणजे हवा प्रदूषणाचा वनस्पती आणि प्राण्यांवरती होणारा परिणाम. In plants, first is stomata get closed. स्टोमाटा म्हणजे पर्णछिद्रे. वनस्पतींची पाने काय होतात, बुजून पर्णछिद्र जे असतात, वनस्पतींच्या पानावरती छिद्र असतात, त्याला पर्णछिद्र म्हणतात. आणि ही वातावरणातील हवा प्रदूषणामुळं ही काय होतात, पर्णछिद्रे बुजून जातात. सेकंड इज स्लोईंग डाऊन ऑफ रेट ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसचा रेट स्लो होतो. थर्ड इज ग्रोथ इज रिटार्टेड, लीव्ज फॉल ऑफ ऑर बिकम येलो, म्हणजे वनस्पतींची वाढ खुंटते किंवा वनस्पतीची पानं गळतात आणि पिवळी पडतात. सेकंड इज स्लोईंग डाऊन ऑफ रेट फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मीन्स प्रकाश संश्लेषण. दिस इज द इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स. And this effects is on animals. First is respiration is adversely affected, म्हणजे श्वसनावरती विपरीत परिणाम होतो. आणि इरेशन ऑफ आईज म्हणजे डोळ्यांचा धा. These effects are in plants and animals. The charts show the effects of air pollution on plants and animals. Then we will see the effect of air pollution on plants and animals. Depletion in ozone layer, म्हणजे ओझोन थराचा ह्रास किंवा नाश होणं. Earlier we have studied that ozone layer is present below the
stratosphere at the height of 48 kilometers from Earth's surface. It protects the living birds of the earth from ultraviolet rays UVB म्हणजे ultraviolet rays radiating from the sun. However, nowadays ozone layer is getting depleted due to following reasons. आपल्याला माहीत आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून काही अंतरावरती ओझोनचा थर आहे. या ओझोन थरामध्ये सूर्यापासून निघालेले जे आहेत अल्ट्राव्हायलेट रेज आहेत, अतिनील किरण जे घातक असतात, ते किरण काय केले जातात, या ओझोन थरामध्ये शोषले जातात आणि ओझोनचा थर जर नष्ट झाला तर ते पृथ्वीवरती पोहोचतील आणि त्याच्यामुळं या पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांवरती त्याचा घातक परिणाम होईल. म्हणजे सजीव सृष्टीचं संरक्षण हे ओझोन थरामुळं होत असतं. परंतु आता या ओझोन थराला काही कारणामुळं, खालील कारणामुळं काय होतोय, धोका निर्माण झाला आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे या कारणामुळं या ओझोन थराला धोका निर्माण होऊ लागलेला आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग मीन्स हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. Though CO2 is present in very less quantity in atmosphere, it plays very important role of absorption of solar heat. Over the last 100 years, proportion of CO2 has been increased due to industrialization. Effect of this CO2 on Earth's temperature is nothing but greenhouse effect. Similar to CO2, nitrous oxide, methane and CFC. And CFC means chlorofluorocarbon. Also trap the heat collectively. These are called as greenhouse gases. म्हणजे हे काय आहेत, हरितगृह वायू आहेत. CO2, CO, CFC हे काय आहेत, हरितगृह वायू. This picture shows the greenhouse effect. Here sun energy emitted by sun is absorbed in the atmosphere. Energy emitted by the sun is absorbed by the earth surface. Atmosphere, earth infrared radiation means अवरक्त उत्सर्जन. म्हणजे वातावरणातून CO2 हा अगदी कमी प्रमाणामध्ये असला तरी सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचं काम तो काय करत असतो वातावरणामधला कार्बन डायऑक्साईड. पण आता मागील 100 वर्षामुळे मध्ये औद्योगिकरणामुळं वातावरणातील CO2 वायूचं प्रमाण काय चाललेले, वाढत चाललेले आणि या CO2चा पृथ्वीच्या तापमानावरती परिणाम होत चाललेला आहे. आणि हा CO2चं पृथ्वीच्या तापमानावरती होणारा परिणाम म्हणजेच त्याला हरितगृह परिणाम असं म्हटलं जातं. तर या CO2 प्रमाणेच नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC हे वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात आणि एकत्रितपणे त्यांना काय म्हटलं जातं, हरितगृह वायू. म्हणजे हे काय करत असतात, वातावरणामधले हे वायू सूर्यापासून निघणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा या वायूमध्ये शोषली जाते आणि त्याच्यामुळं वातावरणाचं एकंदरीत तापमान हे वाढत जातं आणि यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. हरितगृह परिणाम म्हणजे वाढत्या हरितगृह परिणामामुळं हळूहळू जागतिक तापमान वाढ होत चाललेली आहे. देन ॲसिड रेन मीन्स आम्ल वर्षा.
याच्यामुळे सुद्धा पृथ्वीला किंवा ओझोन थराला धोका निर्माण होत चाललेला आहे. ॲसिड रेन मीन्स आम्ल वर्षा. Oxides of sulfur and nitrogen are released into atmosphere through burning of coal, timber and fuel as. Those oxides mix with rain, water and form acid like sulfuric acid, nitric acid, nitrous acid, etc. These acids mix with raindrops and snowflakes and come down as rain, called as acid rain. This is the picture of acid rain. Here burning fuel SO2, NO2, CO2. These are the oxides. म्हणजे वातावरणातून सल्फर, नायट्रोजन, कार्बन अशा प्रकारचे वायू हे कारखान्यामधून बाहेर पडणारे हे जे वायू आहेत ते वायू वातावरणामध्ये मिसळले जातात. हवेतील ऑक्सिजनबरोबर त्यांचा संयोग होतो आणि त्याच्यापासून त्यांचे ऑक्साईड्स तयार होतात. आणि ही जी ऑक्साईड्स आहेत ही ऑक्साईड्स पावसाच्या पाण्यामध्ये मिसळल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यापासून ॲसिड तयार होतो म्हणजे आम्ल बनतं. आणि अशा प्रकारचा पाऊस जर पडला तर त्याला आम्लवर्षा असं म्हटलं जातं किंवा ॲसिड रेन फॉलिंग असं म्हणतात. बघा या ठिकाणी बर्निंग फ्युएल्स म्हणजे इंधन ज्वलन. या इंधनाच्या ज्वलनामुळे ऑक्साईड्स तयार होतात आणि ही ऑक्साईड्स पावसाच्या पाण्यामध्ये मिसळल्यामुळं आम्लयुक्त बनतात आणि आम्लयुक्त पाऊस हा जमिनीवरती पडतो. त्यावेळेला त्याचा परिणाम वनस्पती आणि प्राणी यांच्यावरती होतो. डॅमेज ऑफ ॲनिमल्स अँड प्लॅन्ट्स म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांना तो पाऊस हानिकारक असतो. म्हणजे कोळसा, लाकूड, खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यासारखी ऑक्साईड्स वातावरणामध्ये सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यामध्ये मिसळली जातात आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, नायट्रस ॲसिड तयार होतात आणि ही आम्ल आणि पावसाचे थेंब किंवा हिमकमळामध्ये मिसळून जो पाऊस पडतो तो पाऊस म्हणजेच आम्ल वर्षा किंवा ॲसिड रेन. देन वी सी द इफेक्ट्स ऑफ ॲसिड रेन म्हणजे या आम्ल वर्षाचे परिणाम काय होतात. तर ॲसिडिटी ऑफ सॉईल अँड वॉटर बॉडीज इन्क्रीजेस ड्यू टू ॲसिड रेन. आम्लयुक्त पाण्यामुळे पावसाच्या पाण्यामुळं मृदेची व पाण्याच्या साठ्याची काय होते आम्लता वाढते. इट हार्म्स द ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स अँड एंटायर फॉरेस्ट लाईफ्स. टोटल इकोसिस्टीम आर ॲडवर्सली अफेक्टेड. म्हणजे एकंदरीत संपूर्ण परिसंस्थेवरतीच याचा विपरीत परिणाम होत असतो. म्हणजे जलचर प्राणी, वनस्पती, जंगलातील जीविताची सुद्धा हानी होते. म्हणजे एकंदरीत परिसंस्थेलाच हा पाऊस हानिकारक असतो. सेकंड इफेक्ट इज इरोजन ऑफ बिल्डिंग्स, बस्ट्स, हिस्टोरिकल मोन्युमेंट्स, ब्रिजेस, मेटल्स, आयडॉल्स, वायर, फेन्स एटसेट्रा ऑकर ड्यू टू ॲसिड रेन. म्हणजे इमारती, पुतळे, ऐतिहासिक वस्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे यांचं काय होतं क्षरण होतं. इरोजन म्हणजे क्षरण, झीज होणे. थर्ड इज हेवी मेटल्स लाईक मर्क्युरी अँड कॅडमियम आर ॲब्सॉर्ब्ड अप बाय प्लांट्स अँड देअरबाय एंटर द फूड चेन इनडायरेक्टली ड्यू टू ॲसिड रेन. म्हणजे आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरीसारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्न साखळीमध्ये शिरतात. फोर्थ इफेक्ट इज ड्यू टू ॲसिडिफिकेशन ऑफ वॉटर इन वॉटर बॉडीज अँड पाईप्स, लीचिंग ऑफ मेटल्स अँड प्लॅस्टिक मटेरियल्स ऑकर इन वॉटर
and thereby serious health problems arises. म्हणजे जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्यामुळं जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे आणि प्लॅस्टिकचे पेयजलामध्ये रूपांतरण होऊन आरोग्याला काय होतं, त्या आरोग्याच्या गंभीर अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. These are the effects of acid rain. Then prevention measures of air pollution. म्हणजे या हवा प्रदूषणावरती प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला काय करता येतील. Smoke emerging from factories contains harmful particles, hence pollution controlling machinery should be used. Example, Aerosterus filters. म्हणजे कारखान्यामधून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये अनेक दूषित कण असतात आणि हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर करणं हे बंधनकारक केलं पाहिजे. उदाहरणार्थ निरोधक यंत्रणा. म्हणजे अरेस्टर्स मीन्स फिल्टर्स म्हणजे निरोधक यंत्रणा आणि फिल्टर्स म्हणजे गाळणी यंत्र यांचा वापर बंधनकारक हे करणं गरजेचं आहे. सेकंड इज प्रॉपर डिस्पोजल ऑफ ड्रिंकिंग वेस्ट जनरेटेड इन सिटीज. म्हणजे शहरामधील दुर्गंध पसरवणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं लावणं हे गरजेचं आहे. थर्ड, कंट्रोल ऑन ॲटॉमिक टेस्ट, केमिकल विपन्स एटसेट्रा. म्हणजे आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे, विपन्स मीन्स अस्त्रे यांच्या वापरावरती योग्य नियंत्रण असलं पाहिजे. फोर्थ इज कंट्रोल बॅन ओव्हर CFC प्रोडक्शन. म्हणजे CFCच्या निर्मितीवर बंधनी किंवा बंदी आणली पाहिजे. CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. हा काय हरित वायू आहे आणि त्याच्यामुळं जागतिक तापमानामध्ये वाढ होते आणि म्हणून याच्यावरती कंट्रोल केला पाहिजे. कंट्रोल ऑफ बॅन ओव्हर CFC प्रोडक्शन. CFCच्या प्रोडक्शनवरती कंट्रोल करणं हे ह्याच्यावरती प्रिव्हेंटेशन आहे. दिस इज द प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स ऑफ एअर पोल्युशन. सो हिअर सी the first type of pollution is air pollution. Thank you.